प्रिन्सेस कट कुर्ती विथ ए लाईन हे आपण कटिंग करणार आहोत. अपेक्स पॉईंट 9.5चा आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केले आहेत. मी मुंड्याचा शेप देणार आहोत, म्हणजे ही आपला ए लाईनचा शेप इथे तयार होत आहे. प्रिन्सेस कट कुर्तीचा जो फ्रंट पार्ट होता आपला ए लाईनवाला तो कटिंग झालेला आहे. आता सेम अशाच पद्धतीने आपण बॅक पार्ट पण कटिंग करून घेणार आहोत. इथे आपले 2 पार्ट जे आहे ते कव्हर झालेले आहेत. एक आपण ए लाईन कुर्ती पण घेतली आहे आणि विथ प्रिन्सेस कट कुर्ती घेतली आहे. तर बघा इथे आपलं कटिंग जे आहे ते कम्प्लिटली झालेलं आहे. हा आपला टक्स येणार आहे. ओके. तर इथे मी घेतलेला आहे बघा कपडा टाकून, आणि कपड्याची जी फोल्डिंगची बाजू आहे ती माझ्याकडे ठेवलेली आहे. सगळ्यात अगोदर आपण इथे उंची टाकून घेणार आहोत. जे काही मेजरमेंट मी घेतलेलं आहे ते साईडला लावून दिलेलं आहे, तुम्ही नक्की चेक करू शकताय. ह्यानुसारच आपण ही जी कुर्ती आहे प्रिन्सेस कट कुर्ती विथ ए लाईन हे आपण कटिंग करणार आहोत. तर उंची घेतल्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे इथे शोल्डर. जे काही शोल्डर आहे आपलं ते पूर्ण मी शोल्डर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे 1 इंच वजा केलेले आहेत शोल्डरमधून, म्हणजे 14 इंचाचं शोल्डर होतं. 14चे हाफ केले, हाफ येत आहेत आपले 7. 7मधून मी 1 इंच वजा केलेले आहेत, कारण की माझी जी गळ्याची उंची जी आहे ना ती 7 इंचाची असणार आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथे मुंडा. मुंड्याचं सूत्र मी ऑलरेडी दिलेलं आहे, तुम्ही चेक करू शकताय. 34 इंच चेस्ट आहे, 34/6 घेणार आहे मी. त्याच्यामध्ये जे काही उत्तर येणार आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मी प्लस करून घेणार आहे. मग इथे मुंड्याला मार्किंग करून घ्यायची आहे. मुंड्याचे मार्किंग झाल्यानंतर इतर मेजरमेंट आपण घेणार आहोत इथे. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तर मी इथे घेणार आहे ॲपेक्स पॉईंट. ॲपेक्स पॉईंट 9.5चा आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केले आहेत मी. त्यानंतर घ्यायची आहे कमरची उंची. त्याच्यामध्ये पण मी अर्धा इंच प्लस केले आहे, 14 आहे कमरची उंची. त्याच्यानंतर सीट उंची आहे माझी 21 इंच, त्याच्यामध्ये पण अर्धा इंच प्लस करून मी इथे मार्किंग करून घेतले आहे. सर्व मार्किंग जी केलेली आहे त्याच्यावरती आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे. ज्या लाईन आहे त्या मी व्यवस्थित अशा डार्क करून घेत आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजणार आहे. लाईन माझ्या संपूर्ण काही इथे घेऊन घेतलेले आहेत बघा. आता आपल्याला अपर चेस्टचं माप घ्यायचं आहे. तर अपर चेस्टचं माप जे आहे ते मी घेतलेलं आहे इथे, आणि त्याच्यामध्ये मी 4था भाग केलेला आहे त्याचा. त्यामध्ये मी लुझिंग पण ॲड केली आहे, गोष्ट लक्षात घ्या. लुझिंग ॲड करून मी इथे अपर चेस्टचं माप जे आहे ते घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 4था भाग घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे प्रिन्सेस लाईन घ्यायची आहे, त्याच्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आपण. आणि टक्स घ्यायचा आहे, त्याच्यासाठी पण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, आणि 1.5 इंच आपलं मार्जिन असणार आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण मार्किंग करून घेतली आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत कमरघेरकडे. तर कमरघेर माझं 31 इंच आहे. याच्यामध्ये मी लुझिंग वगैरे काहीच ॲड नाही केलेली आहे. 31चा सरळ 4था भाग करायचा आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस करणार आहोत आपण, कारण की आपल्याला इथे प्रिन्सेस लाईनची कुर्ती घ्यायची आहे त्याच्यासाठी. आणि मग पुढे आपण 1.5 किंवा 2 इंच एक्स्ट्रा घेऊ शकतोय मार्जिनसाठीचं. तर ते मेजरमेंट मी इथे घेऊन घेत आहे. हे मेजरमेंट घेतल्यानंतर आपण वळणार आहोत खालच्या साईडने. तर बघा इथे एक्स्ट्रा अशा पद्धतीने आपण इथे घेऊन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सीट घेरकडे आपण वळणार आहोत. जे काही आपलं सीट घेर आलेलं होतं त्याचा आपल्याला 4था भाग घ्यायचा आहे, आणि मग त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून घेणार आहोत, आणि पुढे मार्जिन घेणार आहोत. तुम्ही 1.5 किंवा 2 इंच मार्जिन घेऊ शकताय. संपूर्ण मार्किंग आपली इथे व्यवस्थित पद्धतीने करून घेतलेली आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला ही जी लाईन आहे अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे. लाईन आखून झाल्यानंतर इथे आपण मुंड्याचा शेप देणार आहोत. तर मुंड्याचा शेप बघा अशा पद्धतीने मी घेऊन घेतलेला आहे. बाहेरच्या बाजूचा मुंड्याचा शेप दिल्यानंतर आतल्या बाजूच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी मी इथे मुंड्याचा जो पार्ट आहे त्याला हाफ करून घेतलं आहे, तिथून आतमध्ये मी 1.5 इंच घेतलेला आहे, आणि मग इथे लाईन आखून घेतली आहे. लाईन आखून घेतल्यानंतर बघा इथे जेवढं अंतर येतं आहे तेवढंच अंतर इथे पण ठेवायचं आहे, आणि मग आपल्याला शेपरच्या मदतीने इथे मुंड्याला शेप द्यायचा आहे. हे शेपरचा फार छान उपयोग करता येतो आपल्याला. ठीक आहे, ते कशा पद्धतीने करायचं आहे ते पण पुढच्या येणाऱ्या आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे. आता कुर्तीचा जो पार्ट आहे थोडासा वरती सरकवून घेतला आहे मी, आणि मग मी इथे खालच्या साईडनं मी इथे काय काय गोष्टी करायच्या आहे आपल्याला ते बघायचं आहे.
तर बघा सीट घेर आणि कमर घेर हे अशा पद्धतीने आपण मोजून घेतलेलं होतं. आपल्याला इथे नीड आहे ती फक्त कमर घेरची. सीट घेर आपण स्किप करून देणार आहोत. हे फक्त आपण यूज केलं होतं. आता उंची जिथे घेतलेली आहे तिथून वरती मी घेतलेलं आहे 3 इंच मार्किंग करून. 3 इंच वरती घेतल्यानंतर बघा जे काही आपले कमर घेर आहे, कमर घेरपासून जे काही आपण 3 इंचावरती मार्क केलं होतं तिथे अशा पद्धतीने स्केल ठेवायची आहे आणि मग याच्यावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. सीट घेर आपण इथे स्किप करणार आहोत. ते फक्त आपण इथे मोजून घेतलेलं होतं. आपल्याला कमर घेरपासूनच इथे लाईन जी आहे ती अशा पद्धतीने मार्क करायची आहे. तर हे आपलं झालेलं आहे. इथे मार्क करून घेतलं मी. यानंतर आपल्याला ही तर आपली झाली आहे ए लाईनची कुर्ती अशा पद्धतीने. यानंतर बघा खालचा जो बॉटम आहे घेतलेला त्याचे मी हाफ केले आहेत बघा टेपच्या साहाय्याने. हाफ केल्यानंतर इथे मी मार्क करून घेतला आहे आणि अशा पद्धतीने इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. म्हणजे ही आपला ए लाईनचा शेप इथे तयार होत आहे. ठीक आहे. ही आपली ए लाईनची कुर्ती झाली आहे. ही ॲज इट इज अशा तुम्ही कटिंग करून घेतली तरीसुद्धा इथे आपण ए लाईनची कुर्ती घेऊ शकतोय. ठीक आहे. त्यानंतर ॲपेक्स टू ॲपेक्स मोजायचं आहे आपल्याला. ॲपेक्स टू ॲपेक्स येणार आहे आपलं 34/10 म्हणजे जी काही चेस्ट येते त्याचा 10वा भाग आपण इथे घेतलेला आहे. ते इथे मेजरमेंट करून घेतलं आहे मी ॲपेक्स लाईनला आणि तेच मी इथे खाली कमरेच्या लाईनला पण घेतलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर कमरेच्या लाईनपासून ही मार्किंग मी करून घेत आहे जी काही आपण सेंटर घेतला होता बॉटमचा तिथे. तर बघा ही आपली खालची जी मार्किंग आहे ती झाली आहे प्रिन्सेस कटसाठीची. त्यानंतर इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे. अर्धा इंच दोन्ही साईडने घेऊन घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपण कमर घेरवरती टक्स घेणार आहोत. कारण की इथे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतला होता टक्स घेण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी अशा पद्धतीने टक्स घेतलेला आहे. त्यानंतर जी आपली ॲपेक्स पॉईंटची लाईन आलेली आहे तिथून आपल्याला मुंड्यापासून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. कारण की आपल्याला हा जो टक्स आहे हा मुंड्यामध्ये पण घ्यायचा असतो. आता इथे आपल्याला काय करायचं आहे पुन्हा एकदा अर्धा इंच घेऊन घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला मी अर्धा इंच घेतलेला आहे बघा. आणि इथे आपल्याला टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे. तर मी ती मार्किंग मी अशा पद्धतीने करून घेत आहे. बघा दोन्ही बाजूला मी इथे अशा पद्धतीने टक्सची मार्किंग करून घेतली आहे. आणि ही आपली कुर्तीचा शेप अशा पद्धतीने रेडी झालेला आहे. हे आपलं स्किप होणार आहे. मधला जो पार्ट आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत. तर इथे कुर्ती कटिंग करायला घेतलेली आहे मी आणि मुंड्याचा जो भाग आहे तो मी सोडून दिलेला आहे. मुंड्याचा भाग अजून आपला कट करायचा बाकी आहे. त्याला आपण वेगळा शेप देणार आहोत. तर बघा खालची जी ए लाईन पार्ट आहे तो पण मी इथे अशा पद्धतीने कट करून घेत आहे. हा कटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मुंड्याचा पार्ट जो आहे तो कट करणार आहोत. अगोदर आपण मधला जो सेंटर आहे तो कटिंग करणार आहोत. तर बघा मध्य सेंटरपासून मी अशा पद्धतीने कट करत आलेली आहे. एक साइड कट झाल्यानंतर आता इथे जो काय आपला टक्स होता कमर घेरचा आणि वरचा ते दोन्ही पण आपण इथे कट करणार आहोत. तर बघा मुंड्याच्या जागेवरचा जो कट होता तो अशा पद्धतीने मी कट करून घेतला आहे. आणि त्याच्यानंतर जो कमर घेरचा टक्स होता तो पण मी कट करून घेतलेला आहे. हे झाल्यानंतर आता आपल्याला मुंड्याला शेप द्यायचा आहे परफेक्ट पद्धतीने. तर बघा तुम्हाला ॲपेक्स पॉईंटची जी लाईन आहे ती दिसत आहे. त्याच्यावरती आपल्याला हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि एक लाईन ॲपेक्स पॉईंटच्या मदतीने सरळ आपण घेऊन घेणार आहोत. ही सरळ लाईन घेऊन घेतल्यानंतर हे बघा अर्धा इंच थोडंसं खाली घेतलेलं आहे मी फक्त आणि ही सरळ लाईन अशा पद्धतीने आखून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला शेपरच्या मदतीने आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा. तर शेपर बघा मी कशा पद्धतीने ठेवत आहे. हा आपला आतल्या मुंड्याचा आकार येणार आहे कारण की फ्रंट साईडला आपण आतल्या मुंड्याचा आकार घेतो आणि कपडा बघा एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आणि मग इथे मी लाईन आखून घेत आहे मार्किंग करून घेत आहे मुंड्याची आणि ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. प्रिन्सेस कट कुर्तीचा जो फ्रंट पार्ट होता आपला ए लाईनवाला तो कटिंग झालेला आहे. आता सेम अशाच पद्धतीने आपण बॅक पार्ट पण कटिंग करून घेणार आहोत. बॅक पार्टला पण आपण प्रिन्सेस लाईनच घेणार आहोत आणि ए लाईन कुर्ती करणार आहोत. तर इथे बॅक पार्टसाठी मी कपडा घेतलेला आहे पुन्हा एकदा. आणि बॅक पार्ट कटिंग करत असताना इथे आपल्याला काय करायचं आहे 1 इंच 1 किंवा 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आपण. ठीक आहे. तर इथे मी डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा घेतलेला आहे इथे कपडा अगोदर.
त्याच्यानंतर शोल्डरचं माप करून घेतलेलं आहे. जसं शोल्डरचं माप घेतलं आहे, जसं आपण अगोदर मुंड्याचं माप घेतलं होतं तसंच इथे मुंड्याचं माप टाकून घेणार आहे आणि मार्किंग करून घेणार आहे. सर्व मेजरमेंट आपण पुढच्या बाजूला जसे घेतले होते सेम त्याच पद्धतीने इथे पण घ्यायचे आहे. पुढच्या बाजूचे जसे मेजरमेंट होते त्याच पद्धतीने इथे ठेवून घेणार आहोत. लाईन आखून घ्यायची आहे. इथे मी लाईन आखून घेतली आहे. त्याच्यानंतर पुढचं जे मेजरमेंट आहे ते घेणार आहोत आपण. ॲपेक्स पॉईंट घ्यायचा आहे. अगोदर मी ॲपेक्स पॉईंटला लाईन आखून घेणार आहे. ही आपली अगोदरची मुंड्याची लाईन होती, म्हणजे तिथे आपण अपर चेस्ट घेणार आहोत. त्यानंतर कमर घेर घ्यायचा आहे. त्यानंतर सीट घेर घ्यायचा आहे आणि मग लास्टला आपण इथे उंची घेणार आहोत, जो की आपण बॉटम घेणार आहोत खाली. सर्व लाईन इथे पण आपल्याला मारून घ्यायची आहे. हे सर्व लाईन मी अशा पद्धतीने इथे मारून घेतलेले आहेत बघा. लाईन मारून झाल्यानंतर जसं आपण पुढच्या बाजूला घेतलं होतं एक्स्ट्रा तसंच इथे घ्यायचं आहे. फक्त इथे कमर घेरला आपण टक्स घेणार आहोत. मुंड्याच्या साईडला आपल्याला इथे टक्स घ्यायचा नाही आहे, कारण की आपल्याला फक्त फ्रंट बाजूलाच मुंड्याच्या साईडला टक्स घ्यायचा आहे, कारण पुढे आपला जो पार्ट आहे तो पफ बनवायचा असतो आपल्याला. बॅक साईडला आपल्याला पफची आवश्यकता नसते. ठीक आहे. तर संपूर्ण मेजरमेंट इथे मी कमर घेरचं पण घेऊन घेते बघा. ॲपेक्स पॉईंट ऑलरेडी मी घेतलेला आहे. त्या जिथे ॲपेक्स पॉईंट घेतला आहे तिथेच मी अपर चेस्टचं मेजरमेंट घेतलं आहे आणि त्यानंतर कमर घेरचं घेतलेलं आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत सीट घेरचं मेजरमेंट. सीट घेरचं मेजरमेंट घेतल्यानंतर इथे बघा मार्किंग करून घ्यायची आहे. फिटिंगची पण आणि मार्जिनची पण मार्किंग करून घेतल्यानंतर खाली बॉटमची पण मार्किंग मी इथे करून घेत आहे. सेम जसं आपण पुढच्या बाजूला 3 इंच वरती एक्स्ट्रा घेतले होते तसंच इथे पण आपण समोरच्या बाजूला बॅक साईडला वरती 3 इंच घेणार आहोत आणि कमरेपासून ही जी मार्किंग आहे ती मी करून घेत आहे. सेम जसं पुढच्या बाजूला केलं होतं तसंच ही मार्किंग मी इथे करून घेतल्यानंतर आता बॉटमला काय करायचं आहे, आपल्याला हाफ करून घ्यायचा आहे. अगोदर इथे मुंड्याला शेप देऊन घेणार आहे मी. हाच आपला मुंड्याचा शेप असणार आहे. इथे आपल्याला टक्स वगैरे काहीही घ्यायची आवश्यकता नाही. आता इथे मी घेतलेला आहे 34/10. ॲपेक्स टू ॲपेक्सचं अंतर असणार आहे हे, जे आपण कमर घेरच्या रेषेवरती आणि अपर चेस्टच्या रेषेवरती घेणार आहोत. आणि इथे लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे, कारण की आपल्याला बॅक साईडला टक्स घ्यायचा आहे आणि बॅक साईडला आपल्याला फक्त पाठीचा जो भाग आहे तिथेच आपण टक्स घेणार आहोत. ठीक आहे. तर हे अंतर आपलं हे अशा पद्धतीने झालेलं आहे आणि इथे मी लाईन जी आहे ती आखून घेत आहे बघा. मार्किंग मी करून घेतलेली आहे आणि जी ॲपेक्स पॉईंटची जी लाईन आहे ना तिथून खाली अर्धा इंच घेऊन आपण इथे हा जो टक्स आहे तो घेणार आहोत. जसा पुढच्या साईडने घेतला होता सेम तसाच दोन्ही बाजूला अर्धा इंच आपण इथे मेजरमेंट घेऊन घेणार आहोत आणि मग हा जो टक्सचा शेप आहे तो घेणार आहोत. तर बघा इथे अर्धा इंच मेजरमेंट मी दोन्ही बाजूला घेऊन घेतलेला आहे. आता आपल्याला इथे लाईन आखून घ्यायची आहे अगोदर. तर हे व्यवस्थित पद्धतीने मी करून घेतलं आहे बघा. आणि मी हा जो पार्ट आहे बघा जिथे कमर आपलं घेर आहे, जिथे आपण कमर घेरची जी लाईन घेतलेली आहे तिथूनच खाली आपण खालच्या साईडने हे जोडून घेणार आहोत, जसं आपण पुढच्या बाजूला जोडलं होतं सेम त्याच पद्धतीने. तर ही आपली मधला जो शेप आहे तो तयार होतो प्रिन्सेस लाईनचा. तर बघा हे असं झालेलं आहे. आता जी टक्स आपण घेतलेला आहे ना त्याला मी मार्क करून घेते. हे बघा वरून आपण सरळ घेणार आहोत अशी तिरकस लाईन. ठीक आहे. दोन्ही बाजूला हे आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. मध्य सेंटरला आपण कटिंग करणार आहोत, कारण की आपण प्रिन्सेसचा जो भाग आहे तो पुढे पण आणि मागे पण दोन्ही बाजूला घेतलेला आहे. तर जी तिरकस लाईन घेतलेली होती ना त्याच्यावरच मी हे असं टक्स जो आहे तो जोडलेला आहे. आता जिथे आपला ॲपेक्स पॉईंट आलेला आहे, जिथे आपण घेतलेलं होतं मेजरमेंट ॲपेक्स टू ॲपेक्सचं, तिथून मी वरती मुंड्याला लाईन आखून घेणार आहे, जसं आपण समोरच्या बाजूने लाईन आखून घेतली होती. अगोदर मुंड्याच्या वरती 1 इंच घेणार आहोत. 1 इंच घेतल्यानंतर जिथे 1 इंचाचं मार्किंग आलेलं आहे ना, हे बघा 1 इंच मार्किंग घेतलेलं आहे मी, तिथूनच त्याला छेदूनच आपण हा असा पार्ट जो आहे तो घेणार आहोत. तर इथे मी लाईन आखून घेते एक. हे आपला प्रिन्सेस शेप इथे रेडी होतो आहे.
ठीक आहे. आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपण मुंड्याचा जो पार्ट आहे, जो आकार दिलेला आहे त्याच्या सहितच कटिंग करून घेणार आहोत. आणि उंची मी एक्स्ट्रा घेतलेली आहे. इथे 1.5 इंच उंची मी इथे एक्स्ट्रा घेतलेली आहे, कारण की मागचा जो पार्ट आहे त्याची उंची नेहमी एक्स्ट्रा घ्यायची असते. तर आता याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी इथे कटिंग करून घेत आहे. आणि इथे चेक करून घ्यायची आहे आपली फिटिंगची बाजू. सगळ्या बाजूने मी फिटिंगची बाजू चेक करून इथे कट मारून घेत आहे. कुर्ती आपली कटिंग झालेली आहे. ह्या कुर्तीचा स्टिचिंगचा व्हिडिओ आपला उद्याच्या क्लासमध्ये येणार आहे. म्हणजे उद्या जे काही आपण व्हिडिओ येणार आहे आपला, ह्याच वेळेमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. तर याचं स्टिचिंग कशा पद्धतीने केलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला पायपिंगचा वापर करायचा आहे. म्हणजे दोरी पायपिंग मी तुम्हाला शिकवणार आहे. तर उद्याचा आपण व्हिडिओ बिलकुलही स्किप नाही करायचा आहे, तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. आता बघा इथे मध्य सेंटरला जसं आहे तसं मी इथे कट करून घेते. बघा टक्स आपला फक्त कमरेच्या बाजूला मी घेतलेला आहे. इथे आपले 2 पार्ट जे आहे ते कव्हर झालेले आहेत. एक आपण ए लाईन कुर्ती पण घेतली आहे आणि विथ प्रिन्सेस कट कुर्ती घेतली आहे. तर बघा इथे आपलं कटिंग जे आहे ते कम्प्लिटली झालेलं आहे. हा आपला टक्स येणार आहे. ओके.